समजा का इथंच बोलायला पाहिजे का? आता आजची मी कुठं बोलणार आहे? अरे मारू तू ते पोरगी. तुम्हाला माहिती आहे आम्हाला असल्या घाणेरड्या गोष्टी केलेल्या आवडत नाही म्हणून. घाणेरड्या गोष्टी? तुम्ही तर एकदम जंटलमॅन सारखे कसं काय बोलायला लागला अचानक? अहो तमाशाच्या बारीवर लोक डोक्यावरचा फेटा उधळतात पण तुम्ही कमराचं धोतर सोडून उधळणारे शौकीन. नारायणीताई, मी तुम्हाला एकलीला सोडणार नाही आणि मी नाही थांबणार इथं. नारायणीताई, तुम्ही असं काय करताय? आज दारूची बाटली बी चोरायस. काय बघतोयस? थोबाड फोडू का तुझा? चल. पाहिलं, अशी माणसं असतात. नारायणीताई, चला इकडनं. अक्काला कळलं ना. आनंदी, उगाच मला घाबरवू नकोस. तू इथेच थांब, मी आले. हे काय एवढेच? 10,000 आहेत माझ्याकडे, एवढेच होते. नाही, मी तुझ्या जीवावर या गावात या असल्या लॉज मध्ये राहतोय ते तुझ्यावरच्या प्रेमा खातर. हा, हे एवढ्या पैशात काय होणार आहे? मला माहिती रे राजा, पण मी प्रयत्न तर करतेस ना. तुझ्या या राजाला कसली तहान लागली आहे माहितीये का तुला? ते पाणी खूप महाग असतं आणि ते पाणी मी आणलंय तुझ्यासाठी. ती मला सॉलिड आवडते. तुझ्यासाठीच आणले. आता पीत बस, मी जाते. काय जाते काय? मला तुझी कंपनी हवी आहे. मी इकडे काय झक मारायला नाही आलोय. नाही, मला निघावंच लागेल, कारण आनंदी खालती एकटीच उभी आहे. मग बोलव तिला इकडे. नाही, नको, कारण तू इथे असे कोणालाच माहित नाहीये. मग खाली जा आणि आकलून दे तिला. कबाब में हड्डी साली. ठीक आहे, मी तिला काहीतरी कारण देऊन परत येते. तू आल्याशिवाय जश्न होणार नाही. हा, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. विचार ना. जर एखाद्या माणसाचं आपल्यावर लय उपकार असेल आणि तो माणूस चुकीचं वागत असेल आणि आपल्याकडून बी चुकीचं वागून घेत असेल, तेव्हा काय करायचं? मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर एक उदाहरण देऊन करू. समजा माझे तुझ्यावर खूप उपकार आहेत. अहो, ते सांगायला कशाला पाहिजेत? खरंच तुमचे लय उपकार आहेत माझ्यावर. आनंदी, मी काय म्हणालो? आता फक्त समज की मी तुझ्यावर खूप उपकार केलेत आणि म्हणूनच मी तुला म्हणतो की बंदूक घे आणि तो तिकडे माणूस आहे ना, त्याला गोळी मार. मारशील? आनंदी, आपल्यावर जर कोणी उपकार केले असेल पण तो माणूस जर चुकत असेल तर त्याला त्याची चूक दाखवून दिलीच पाहिजे. नाहीतर मग त्या माणसाचं आणि आपलं दोघांचंही नुकसान होतं. तुम्ही तर काय करताय? आणि हे समजा कशा पाहिजे झालं? अहो, तुम्ही मला सांगितलं बी नाही. आनंदी, बस बस बस. आल्याला किती प्रश्न विचारशील? तुला बाकीच्या भेटायचं नाही होय? अरे पण आधी सांग मला, गोरख काका इथं कसे काय आले? मी तुला समज सांगतो, पण एक गोष्ट ध्यानात ठेव आनंदी, गोरख दादा इथं आहेत. ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. खरंय. नाही, वाड्यावर पण ही गोष्ट कोणाला सांगू नको. मला काय भीती नाहीये कोणाची, पण उगीच चर्चा होईल. खरं तर मला असं वाटतं की तू माझ्यापासून लांब जाऊच नाहीस. जावं तर लागणार ना बच्चू, पण मी उद्या नक्की आहे. पण नुसतीच येऊ नकोस. येताना काहीतरी पैशाची व्यवस्था करून ये. ट्राय टू अंडरस्टँड मी. ओजू, उगाच मला इमोशनल करू नकोस. बोलले ना उद्या येईन म्हणून. बाय. आयला, तमाशेवाली नक्की कोण आहे? ही का ती? आत्ता तात्याला कळल कजा काय चीज आहे ती.